तिथे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंनी एकमेकांवर लिहिलेल्या पत्रानंतर आता सोलापुरात आणखी एक पत्र व्हायरल होतंय। या बेरोजगार तरुणानं या दोन्ही उमेदवारांना उद्देशून हे पत्र लिहिलंय। मला सोलापूर सोडून का जावं लागतं? मला शिक्षण तर मिळतं पण नोकरी का नाही? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर येते पण नळाला पाणी का येत नाही? असे सवाल या पत्रातून विचारण्यात आलेले आहेत। या पत्रात काय नेमकं म्हटलंय आपण जाणून घेऊया। कुमारी प्रणितीताई यांचे पत्र पाहिले। अत्यंत कमी शब्दांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन तुम्ही सोलापूरकरांना घडवून दिलं। त्याला प्रत्युत्तर देत रामभाऊंनीही अत्यंत गंभीर आणि खोचक व शिस्तबद्ध उत्तर दिलेलं दिसत आहे। दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचं प्रदर्शन करीत उत्तरांची सौम्य आगपाखड केली। तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला। परंतु माझ्यासारख्या युवकास आजही या प्रश्नाची उकल झाली नाही की मला सोलापूर सोडून का जावं लागतं? मला शिक्षण तर भेटतं पण नोकरी का नाही? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर भेटते पण पाणी का नाही? दोघांनीही 5 वर्ष विधानसभेचं नेतृत्व केलं पण आमच्यासारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं। असो तरी तुम्हा दोघांचंही स्वागत आणि अभिनंदन। कारण तुम्हा दोघातील एक जण राजकीय वारशानं तर एक जण राजकीय वरदहस्तानं या लोकसभेसाठी उभे आहात। परंतु कोणीही जनसामान्यातून नाही। तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात परंतु लोकांचं नाही। असो कुणीही पारंपरिक मतदारांची थट्टा नाही करणार एवढंच आश्वासन गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।